मला एक ग्लास पाणी मिळेल का? ह्यावर नो रिॲक्शन. आईस्क्रीम कोणाला हवं आहे? ह्यावर लगेच धावत येतात. आणि हे चित्र बहुतांश घरांमध्ये बघायला मिळतं. तेव्हा आपल्याला वाटतं की माझं पाल्य, माझं टॉडलर फक्त तितकंच ऐकतं जितकं त्यांच्या मनासारखं आहे. आणि तेव्हाच त्या फेजमध्ये पालक म्हणून आपणही अशा काही चुका करतो ज्यामुळे त्यांचं लिसनिंग हळूहळू कमी व्हायला लागतं. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी. आज आपण आपल्या टॉडलर्सचं किंवा आपल्या पाल्यांचं लिसनिंग स्किल ह्या विषयावर बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठीच्या खास काही टिप्स. नंबर 1, दुरून ओरडून सूचना देणं. जसं की आपण बऱ्याचदा किचनला असतो आणि किचनमधून ओरडून सूचना देतो. उठ, टीव्ही बंद कर, आवरून घे. दुरून दिलेल्या सूचनांकडे आपल्या टॉडलर्सचं अटेन्शन असेलच असं नाही. त्याऐवजी आपण काय करू शकतो? त्यांच्या जवळ या, आय कॉन्टॅक्ट करा, जेंटल टच करा आणि सिंपल इन्स्ट्रक्शन्स द्या. टिप नंबर 2, एकाच वेळी खूप साऱ्या सूचना एकत्रित देणं. आपल्या टॉडलर्सचा ब्रेन अजून सिक्वेन्सिंग शिकत आहे, त्यामुळे एकाच वेळी दिलेल्या खूप साऱ्या सूचना ते प्रोसेस करू शकतीलच असं नाही. जसं की उठ, हात धुवून घे, जेवायला बस, अशा सूचना आपण एकत्रित देतो, तो सिक्वेन्स ते प्रोसेस करू शकत नाही. त्याऐवजी एकाच वेळी एक साधी सूचना त्यांना द्या. नंबर 3, रिपीटेडली हा किंवा ही ऐकतच नाही. हे वाक्य जेव्हा त्यांच्या कानावर पडतं तेव्हा त्यांची बिलीफ सिस्टीम हळूहळू तशी बनायला लागते. त्याऐवजी त्यांचे छोटे छोटे कोऑपरेशन्स सेलिब्रेट करा किंवा त्याचं कौतुक करा. अरे वा, आज तू पटकन ऐकलंस, किती छान. कारण जेव्हा आपण पॉझिटिव्ह अटेन्शन त्यांना देतो त्यांचं लिसनिंग इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. नंबर 4, कनेक्शन शिवाय केलं जाणारं करेक्शन. जेव्हा ते इमोशनली डिस्कनेक्टेड फील करतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला होणारं कॉपरेशनही कमी होत जातं. त्याऐवजी दिवसातला काही वेळ फक्त त्यांना द्या, त्या कनेक्शनसाठी द्या. त्यांच्यासोबत हसा, खेळा, त्यांना कडल करा. जेव्हा ते इमोशनली कनेक्टेड आणि सिक्युअर फील करतील त्यांचं आपल्यासोबतचं कनेक्शन वाढेल आणि त्यासोबत कोऑपरेशन वाढेल. लक्षात असू द्या, लिसनिंग स्किल ही ओव्हरनाईट तयार होणारी गोष्ट नाही आहे. त्यासाठी आपल्या कनेक्शन्सची, आपल्या प्रॅक्टिसची आणि पेशन्सची रिपिटेशन गरजेचं आहे. थँक्यू.